नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण आलेलो आहोत संध्यावळी स्कूल देगाव या ठिकाणी आज बाजार डेचं आयोजन केलेलं आहे. या बाजार डे मध्ये मुलांनी काय काय आणलंय आणि ते किती किती रुपयाला विकणार आहात या प्रत्येक गोष्टीचं आपण निरीक्षण करणार आहोत. आपण पाहणार आहोत चिमुकल्याचा बाजार काय काय आणलंय आणि किती किती रुपयाला ते आहे. भाकरी 35 रुपयाला आहे आणि एक भाकरी घेतली तर 7 रुपयाला आणि त्याच्या संग चटणी 5 रुपयाला आहे आणि ती सगळं मिळून घेतलं तर 40 रुपये. ॲपे कितीला आहे? आणि आप्पे प्लेट मध्ये 4 आप्पे आणि ती सगळं मिळून आप्पे 10 रुपयाला. 10 रुपयाला ॲपे आणि पॅटीस पॅटीस पण 10 रुपयाला. बर बर बर. विक्री झाली का नाही अजून? काय 20 रुपयाची काय विकलं? पॅटीस. पॅटीस विकलं का? हम्म. काय आणलंय तू? पाणीपुरी मिरच्या कशा विकणार आहे? 5 ला प्लेट. मिरच्याची मिरच्याची मिरच्याचीच का? हम्म. अजून काय आणलंय? बर्फी बर्फी केवढ्याला? 5 ला. 5 ला 30. 5 ला 30. अरे बापरे सगळे संपल की. हं. आले इकडे ये. गुलगुले कितीला आहेत गुलगुले? 5 रुपयाला प्लेट का? ओके ओके. अथर्व गुलशन झाले. काय आणलंय विकायला? वडापाव वडापाव आणलाय. कितीला आहे वडापाव? 15 ला एक. 15 ला एक माग लावलाय तू. बोल कितीला देतो? 15 ला. 15 ला नाही घेतलं तर 10 ला दे. 10 ला देतो ना. किती आणले तू वडापाव? 30. बर पाव 30. पाव पण 30 आणलेत. या इकडं. नाव सांग तुझं? श्रेया संदीप कंदारे. काय आणलंय तू विकायला? पाणीपुरी भेळ. पाणीपुरी आणि भेळ. भेळ कितीला? 10 रुपयाला. पाणीपुरी 10 रुपयाला. 10 रुपयाला. आम्हाला तेवढ्यालाच. आदे केवढ्याला द्यायचे? 10. कितीला द्यायचं डझन? डझन 10 रुपयाला. 10 रुपये डझन. अरे स्वस्त लावले. खूप स्वस्त लावले. परवडतंय तुला? हो ना. सोमनाथ फाटे. काय विकायला आणलंय? काय विकायला आणलंय? भाजी. कशाची भाजी आहे? ही कोथमीर. हा कोथमीर कितीला आहे? कोथमीर 10 ला. शेपू ही हा 5 ला. 5 ला शेपू. आणि ती बाटली विकायला आणली का? नाही हा प्यायला. प्यायला आणली का? बाळ नाव सांग तुझं? शिवराज लोहित गुंड. बर हे काय आणलंय तू? कोथमीर कितीला आहे? कितीला पेंडे? 10 ला एक. आणि मिरच्या 5 ला. 5 ला ढिगारा. आणि हे काय आहे? हे 5 ला ढिगारा सगळं. ओके ठीक आहे. रुद्र सत्य शिंदे. काय आणलंय विकायला? कांदा. कांदे. कांदे. अजून दुसरी भाजी काय? मेथी. अजून पालक. अजून बोर. बोर कितीला आहे ते? 10 ला. 10 ला. 10 ला ढिगारा. सगळे का? एक दे. 10 ला एक ढिगारा का? कांदा कितीला ढिगारा? 10 लाच का? भाजी कशी आहे? मेथी. भाजी मेथीची आहे. एवढ्याला मेथी 10 ला. तुझं स्वरा गणेश शिंदे. काय आणलंय विकायला? बर. बोर आणले ते. ही भाजी आहे की अजून कांदा आहे. इकडे काय आहे? उघड. मिरच्या बर बर केवढ्याला ढिगारा? 10 रुपयाला. 10 रुपयाला एक. चला बर का नाव सांग? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ज्योतिरामाळी. काय आणलं विकायला? हदग्याची फुलं. पेरू आणि कांदा आणि दोडक. दोडका केवढ्याला? 20 ला. 20 ला ढिगारा. आणि पेरू केवढ्याला? 5 ला एक. 5 ला एक पेरू. बर
आणि हे हातगा 10ला 1 ढिगारा. समृद्धी नाव सांग. सांगा नाव. समृद्धी अनिल चव्हाण. काय आणलंय विकायला? कोथिंबीर केवढ्याला पेंडे? 10 रुपयाला. 10 रुपयाला. बर थांबा थांबा. एवढं सुदर्शन पांढरे. श्रवण सुदर्शन पांढरे काय आणलंय विकायला? कोथिंबीर. आणि ह्यात काय आहे? कोथिंबीर. माग ठेवते. केवढ्याला पेंडे? 10ला 1 पेंडी. 10ला 1 पेंडे. किती विकले आतापर्यंत? नाही त्या. विकल्या नाही द्या. बर बर. नाव सांग. वेदांत तानाजी हराळे. काय आणलंय विकायला? शेपूची भाजी. केवढ्याला पेंडे? 10 रुपये. 10 रुपयाला एक. आणि काय तर दुसरं दिसतंय. पालकाची भाजी. पालकाची भाजी आहे का? ती केवढ्याला? 10 रुपये. आणि हे कोथिंबीर आणली वाटतं 5 रुपयाला. 5 रुपयाला पेंडे. चुकल राव काय. हा शेपू 2 आणि पालक 20ला किती आहे? 2च. आणि कोथिंबीर 4. 20ला 4 देणार का? कोथमीर किती लावली? ओके ठीक आहे. कोथिंबीर कोथमीर किती रुपयाला लावली पेंडी? 4. 5 रुपयाला. कोथिंबीर. तुझं नाव सांग पूर्ण. सार्थक शंकर. आणि पेरू पण आणलाय का विकायला? नाही खायला नाही. खायला आणलाय का? हे काय आहे? भाजी. केवढ्याला किती आहे? 10ला 2. 10ला 2. ओके चला. नाव सांग. शिवन्या विकास घाडगे. काय विकायला आणलंय? इमली. हा इमली. इमली. केवढ्याला इमली? 1 रुपयाला. 1 रुपयाला एक. हा. अजून काय? हे काय आणलंय? हे बिस्किट. हे काय आहे? कांडी कुरकुरे. हे काय आहे? पुढं काय आहेत? मिरची. काकडी बटाटे. अजून काय? टोमॅटो. पैसे घ्यायला वेगळा माणूस आणलाय का? बोर. कितीला काय? आता बिस्किट पुढे केवढ्याला? 5ला. 5ला 2. काय एक? 1. हे 1 रुपयाला. 1 रुपयाला एक. आणि हे काय? ते केवढ्याला? 1 रुपयाला. 1 रुपयाला एक. हे 1ला. सगळे एकलाच. या आपण. नाव सांगा. वेदिका आकाशी गाडी. काय आणलंय विकायला? बोर भाजी. कितीला किती? 10ला 1 ढिगारा. 10ला ढिगारा, 10ला पेंडी, 10ला ककडी, 10ला काय अजून? ओके दिव्या सांग काय आण? दिव्या नाव सांग पूर्ण आधी. दिव्या विकास घालगे. काय आणलंय विकायला? कुलकुले. कांडी कुरकुरे. तेवढ्याला का? 1ला. पैसे किती झाला आतापर्यंत? पैसे मापलं का नाही? चला बाळा नाव सांग. प्रगती सुधीर भडकवाड. काय आणलंय विकायला? पेरू. केवढ्याला? 10 रुपयाला. 10 रुपयाला एक. बस झालं. 10ला एक. 30 रुपयाला किती माग? 3. 3. नाव सांग. प्रगती सुधीर भडकवाड. काय करतोय? खातोय. खातोय काय? काय आणलंय? पेरू. काय आणलंय? पेरू. एवढ्याला किती? 10 रुपयाला. 10 रुपयाला. काय? तू खातोय ते काय आहे ते? पाणीपुरी. कुठनं घेतले? केवढ्याला? 10ला. 10ला एक. एक 10ला का 4 10ला? किती? 4 10ला. ओके बाळ नाव सांग. स्वरा आनंद लमकाने. काय आणलंय विकायला? कुरकुरा चॉकलेट आणि वडापाव. आणि हे काय बाकीचं आहे अजून? चॉकलेट. चॉकलेट आहे का? चॉकलेट कितीला आहे? केवढ्याला आहे पुढे? 5 रुपयाला. 5 रुपयाला एक. वडापाव. वडापाव 10 रुपयाला. 10 रुपयाला. कुरकुरे कुरकुरे कितीला आहेत? 5 रुपयाला. बरं बरं ठीक आहे. हिंद विवेक वाघ. काय आणलंय विकायला? पाणीपुरी. केवढ्याला किती? 10ला 4. 10ला 4. 4 प्लेट का? प्लेट मध्ये 4. प्लेट मध्ये 4. एका प्लेट मध्ये किती? 4. 40च्या किती येतात? 40च्या. किती प्लेट? 4. 4 प्लेट येतात का? एकदम देणार का?
4 देणार का एकदम? काय केलंय ते खायला? कस केलंय हे? थांबा आपण पालकाची मुलाखत घेऊ. केलंय मॅडम सांगा. पाणीपुरीचं साहित्य पुऱ्या, कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात आणि पुऱ्या तळून त्याच्यामध्ये प्रेमिक्स साहित्य मिक्स करून पाणीपुरी तयार केली. खर्च किती आला त्याला? 100-150 रुपये आला. आता 150 रुपये होतील का याचे? होतेत की जास्त होतील का कमी? जास्त होतील. फायद्यात येत चाल म्हणते. हा येतोय फायदा. नक्की नाव सांग. चैतन गाडगे. काय काय आणलं? बोला काय आणलंय? नाव सांग. कुरकुरी 5 रुपयाला. ती केवढ्याला आहे बाकी पडेलचं? हम्म. 1 रुपयाला. गोळीचं पाकिट 5 रुपयाला. ही काय ह्याला काय म्हणायची? इडली कितीला आहे? कितीला आहे? ती 2 रुपये. होय का? हे सगळे खाणारे आहेत, पालक आहेत. यांच्या मुलाखती घेऊया 2-2 शब्दामध्ये. हे काय खातायत, काय करतायत आणि स्वाद कसा आहे हे सांगतील. मॅडम बोला. दालच्या राईसचा स्वाद उत्कृष्ट आहे आणि लहान मुलांचा व्यवहार कसा असतो हे यातून मुलांना कळतं. बाजार डे का साजरा केला जातो आणि इथंच का शाळेतच का? शाळेतल्या मुलांना नॉलेज मिळावं आणि बाहेरच्या जीवनात गेल्यानंतर त्यांना रिअल मध्ये कसा असतो ते समाजाशी वागताना कसं वागावं आणि समाजामध्ये व्यवहार कसा करावा याचं ज्ञान मिळावं यासाठी शाळांमधून आजकाल बाजार डे घेतला जातो. कशी आहे चव कशी आहे? उत्तम आहे. कितीला घेतलं? 20 ला प्लेट आहे. 20 ला एक. भाव जास्त लावल्याने वाटत नाही? नाही नाही. काय खाताय? दालचा राईस कसं आहे स्वाद? एकदम उत्कृष्ट. हा का आलाय तुम्ही इथं? दालचा राईस खाण्यासाठी. खास दालचा राईस खाण्यासाठी आज आलाय? आपण संध्याकाळी स्कूलमध्ये उपक्रम चालू केलेला आहे. 4 वर्ष झाला आपण हा उपक्रम चालू केलेला आहे. पालकांकडून आपल्याला भरपूर प्रतिसाद मिळतोय. छान झालेला आहे दालचा राईस. धन्यवाद दालचा सर. राईस छान आहे का बाजार छान आहे? बाजार डे पण छान आहे, दालचा राईस पण छान आहे. हा काय खाताय तुम्ही? दालचा राईस कसा आहे वाद स्वाद? खूप छान आहे. खूप छान आहे का? खाल्ला तर का? हो. श्रेयस नाव सांग. श्रेयस रामचंद्र चव्हाण. काय आणलंय बाजारात? शाबू वडा. शाबूवडा आणि कुठे आहेत दाखवा दिसत नाही इथं. कितीला? 10ला 4. आज उपास नाही काय नाही कस काय शाबूवडा आणलाय? मुलांना आवडतो ना फार जास्त त्यामुळे आणलेला आहे. मुलांना जास्त हा आवडतो. आवडतो. कशी याची रेसिपी कशी केली काय? काय आपलं भिजू घातला होता आणि मिक्सर लावून परत नंतर मग त्याच्यात, दुसरं काय काय घातलं त्यात? कोथिंबीर, जिरं हा. आणि बटाटा खिसून टाकलेला आहे. आणि बटाटा कशा प्रकारे किती कसा किसला? बटाटा उकळून घेतला परत नंतर खिसून त्यात टाकला. कोथिंबीर किती याला खर्च किती आला? सर्वसाधारण सांगा. 250 रुपयाला आहे. 250 रुपये खर्च आला. किती आता इथं किती पैसे होतील? आता काय माहिती विकण्यावर आहे ना ते. ओके. दालचा राईस बहुतेक तर संपत आलाय. पैसे घेऊन विकलेत का असेच विकलेत? पैसे घेऊन सगळ्यांकडून घेतले ना? हा द्यायचेत आता सगळ्यांना दिले तोपर्यंत खायला. तोपर्यंत खायला गेले. किती प्लेट गेले हो आता? किती गेले? म्हणजे 7-8 गेले असतील. कितीला आहे प्लेट? 20 ला आहे. 20 ला प्लेट. हम्म. महाग वाटत नाही का? खाऊन बघायचं आणि मग पैसे द्यायचं. खाऊन बघायचं. आता आता बाजारातली माणसं सगळी आता अख्ख्या महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. हा जर महाराष्ट्रानं खाऊन बघायचं म्हणलं तर कसं देणार तुम्ही जर पार्सल मागवलं तर तुम्हाला? देणार मी त्यांना. कसं देणार? त्याने ऑर्डर करायचं मग देणार. कुठनं ऑर्डर करायची? त्याने टाकायचं त्यांचा ऍड्रेस पत्ता तुमच्याकडे साधनं आहेत तशी? आहे. आहेत का? ह्याच्याकडे. कसं वाटतंय बाजार? खूप छान आहे. म्हणजे आपला टेबल छान वाटतोय? नाही का नाही सगळं नाही बाजार? सगळ्यांचं छान आहे. सगळं म्हणजे सगळ्यांचं बघून खूप छान वाटतंय. मुलांना अनुभव येतो म्हणजे हे करून. नाव सांग. मोठ्यानं बोल. माय नेम इज हा. आयुष अतुल गाडगे. काय विकतोय बाळा तू? दालचा राईस. हा. दालचा राईस केवढ्याला आहे? 20 ला. 20 ला प्लेट. सगळा का प्लेट? प्लेट. ओके. अनिल चव्हाण. काय घेऊन आलेत? कोथिंबीर पालक केवढ्याला बाय पिंडी? 10 रुपयाला. किती विकले आतापर्यंत? 4. 4 विकले. हा.
किती पैसे आले? 40. 40 रुपये आले. काय केले? खाऊन टाकले? खाल्ले का? आहेत का बघू? दाखव. पन्नास 50 आलेत. 10 माघारी दिलेत का? घ्या. संध्याकाळी स्कूल देगाव या शाळेमध्ये बाजारच्या ठिकाणी आलेला आहात. तुम्ही बाजार बघितला का सगळा? हो, बाजार बघितला सगळा मी. मुलांना यातून आर्थिक ज्ञान मिळेल व मोठेपणी आपलं घर कसं चालवायचं याची माहिती मुलांना यातून मिळते. हम्म. आता हा बाजार ठेवण्याचा शाळेचा उद्देश असा असतो, मुलांना बाहेर गेल्यावर खरेदी करताना कोणत्या वस्तू कितीला म्हणजे असं वस्तूंची किंमत किंवा वस्तू काय कशा घ्यायच्या, कशा द्यायच्या, वस्तूंची घेवाणदेवाण याच्याबद्दल माहिती मिळते. आणि अजून एक याचा उद्देश म्हणजे वस्तू ज्या 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 आपल्याला बाजारात वस्तू मिळतात त्या वस्तूंची वाढती किंमत, त्या वस्तूंची खरेदी किंमत किंवा त्या वस्तूंची किंवा त्या वस्तू बनण्यापासून त्या वस्तू बाजारात येईपर्यंत किती खर्च लागतो, त्याला किती त्या शेतकऱ्याचा किती नफा होतो याची सर्व माहिती मुलांना मिळते. एकंदरीत भारी वाटलं, छान आहे हा उपक्रम, छान आहे. बाजारात फिरला तुम्ही हो, सगळ्या? फिरलो सगळं. मग काहीच घ्यावं असं वाटलं? यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या वाटल्या तुम्हाला? फळभाज्या घ्यावाशा वाटल्या. फळभाज्या घ्यावं वाटल्या. फळाच्या भाज्या घ्याव्या आणि खाऊ गल्लीला फिरला का तुम्ही? खाऊ गल्लीला फिरलो की. मग तिथं छान कुठलं केलंय सगळं. कुठलं काय काय खाऊ वाटलं, घेऊ वाटलं? दालचा राईस, पॅटीस आहे इकडं. हा. हा. भाकरी वगैरे आहेत या बाजूला, भाकरी आहे. त्या बघितल्या का नाही? आता जायचंय बघायला थोड्या वेळ जायचं. संध्याकाळी स्कूल देगाव येथे बाजारडेचं आयोजन केलं होतं. या बाजारडेला पालकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आणि या बाजारामध्ये 8,433 रुपयांची विक्री झाली. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे आतापर्यंतच्या बाजारापैकी आजचा हा बाजार उच्चांकी ठरलेला आहे. प्रत्येक वर्षी या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि या बाजाराला सर्व पालकांनी उपस्थिती दाखवली. सर्व शिक्षकांनी मोलाचं असं सहकार्य केलं. याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि आजचा हा बाजार संपला असं जाहीर